आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। उन्हाळी हंगामातील कांद्यासाठी बियाणे टाकण्याची लगीनघाई शिवारात एकमेकांच्या मदतीने कामे जोमाने। केरसाने बागलाण तालुक्यातील केरसानेसह परिसरातील दसाणे, मुंगसे, पिंगळवाडे परिसरात उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकण्याची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू असल्याचे चित्र शिवारात पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्यात कसमादे भागातील गावामध्ये सध्या उन्हाळी कांद्याची बियाणे टाकणे जोमाने सुरू असून एकाच वेळी ही कामे आल्याने एकमेकांच्या मदतीने बियाणे टाकण्यात येत असून यंदा प्रथमच रेनपाईपवर बियाण्यांची पसंती शेतकऱ्यांनी दिली आहे। कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते। पूर्वी बागायती शेती कमी असल्याने अगदी बोटावर मोजता येईल एवढे शेतकरी कांद्याची लागवड करीत असे। त्यामुळे या भागात जिरायती जमिनीत बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग, तूर, कुडीद आदी पिके घेतली जात असे। मात्र विज्ञानाची प्रगती होऊन शेती तयार करण्यासाठी अत्यंत आधुनिक साधने उपलब्ध झाली। जमिनीच्या सपाटीकरणासाठी ट्रॅक्टर, जेसीबी सारखे मशिनरी उपलब्ध झाल्याने उंच खोल भागाचे सपाटीकरण झाले। धरणे, बंधारे बांधून पावसाळ्याच्या दिवसात वाहून जाणारे पाणी धरणे, नालाबांध याच्यात अडविले गेल्याने जमिनीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरींची संख्या वाढली। तसेच ठिबक सिंचन, तुषार सिंचन याचा अवलंब शेतकरी करू लागल्याने कमी पाण्यामध्ये पिके येऊ लागल्याने बागायती क्षेत्रात वाढ झाल्याने शेतकरी उन्हाळी कांदा पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळलाय। जो माणूस दुसऱ्याच्या कामाला जातो तो शेतकरी झाल्याने बागायती जमीन वाढली। आता सर्वसाधारण शेतकरी किमान 300 ते 400 क्विंटल पिकवत आहेत। त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। उन्हाळी बियाण्यास थोड्याच मका पिकाची कापणी आता सुरुवात झाली आहे। या पिकाची कापणी झाल्यावर याच ठिकाणी उन्हाळी कांद्याची लागवड करणार आहे। उन्हाळी कांद्याची लागवड साधारण नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होते। यंदा परतीच्या प्रवासाला असणाऱ्या पावसामुळे उन्हाळी हंगामासाठी कांदा बियाणे टाकणे लांबणीवर पडले। त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कामातच जाणार आहे। बागलाण वृत्तांतासाठी अभिमान अहिरे।